माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर 15 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणीचे 24 तास दर्शन सुरू राहणार असून 16 जुलैपासून ही व्यवस्था कार्यान्वित होणार आहे. या काळात भाविकांसाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औशेकर यांनी दिली आहे. येत्या 25 जुलै रोजी आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा असून राज्यभरातून सुमारे 20 लाख भाविक येतात असा अंदाज असून पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा होणार आहे. परंपरेनुसार 16 जुलै रोजी श्रींचा पलंग काढून 3 ऑगस्टपर्यंत 24 तास दर्शन व्यवस्था सुरू ठेवण्यात येणार आहे. श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडपातील 2 गळ्यांचा वापर दर्शन मंडप ते कासार घाटापर्यंत स्क्वायवॉय, रिद्धी सिद्धी दर्शन मंडपापर्यंत बॅरिगेटिंग व ताडपटरी शेड तसेच लक्ष्मण पाटील मंदिर ते गोपाळपूरपर्यंत अतिरिक्त पत्राशेड उभारण्यात आले आहेत. पदस्पर्श दर्शनासाठी श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप ते स्वेरी कॉलेज गोपाळपूरपर्यंत सुमारे 6 किलोमीटर लांबीचे दर्शन रांग असणार आहे. दर्शन रांगेत 8 ठिकाणी तात्पुरते उड्डाणपूल उभारण्यात येणार असून दर्शन रांगेमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी, चहा, खिचडी विश्रांती कक्ष, हिरकणी कक्ष, लाईव्ह दर्शन, अन्नछत्र, चौकशी कक्ष तसेच आरोग्य केंद्र आदी दक्षता विभाग, स्वच्छतागृहे, CCTV यंत्रणा, अग्निशमन वाहने, रुग्णवाहिका उपलब्ध राहणार आहेत. माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.